सोलापुरात 10 डिसेंबर रोजी मानवाधिकार दिनानिमित्त समाज कल्याण हॉल रंगभवन येथे मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने मानवाधिकार दिन साजरा करण्यात आला होता। यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते विष्णू कारंपुरी महाराज हे होते। या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून एसआर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साहिलभाई रामपुरे, पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रियाजभाई सय्यद, अखिल भारतीय जनजागृती संघटनाचे प्रदेशाध्यक्ष इब्राहिम जमादार, ज्येष्ठ पत्रकार अंसार तांबोळी हे उपस्थित होते। प्रमुख मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या पुरस्कार वितरण सोहळ्यात अकबर शेख यांना आदर्श रुग्णसेवक, जुबेरभाई बागवान यांना आदर्श समाजसेवक, नवाज कदीर रमजान यांना आदर्श समाजसेवक, युसुफ अहमद जमादार यांना आदर्श रुग्णसेवक, मीर महमूद खान यांना आदर्श ज्येष्ठ नागरिक, हलीमा मीर खान यांना आदर्श महिला, शाकिर अल्लाउद्दीन तांबोळी यांना आदर्श उद्योजक, झहीर अब्दुल रशीद शेख यांना आदर्श अभियंता, रमजान महमूद तुटके यांना आदर्श समाजसेवक, रफीक युसुफ शेख यांना आदर्श समाजसेवक, फयाज अब्दुल गनी मुल्ला यांना आदर्श उद्योजक, परवेज अब्दुल गनी मुल्ला यांना आदर्श समाजसेवक, जिलानी वाहिद बेग यांना आदर्श समाजसेवक, अजहर अब्दुल रऊफ बिजापुरे यांना आदर्श अभियंता, सलीम चांद साहब मुजावर यांना आदर्श उद्योजक, प्रवीण चांदेकर यांना आदर्श समाजसेवक, राम हुंडारे यांना आदर्श पत्रकार, इरफान जहांगीर मुजावर यांना आदर्श उद्योजक म्हणून या सर्वांना विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अखेर मानवाधिकार संरक्षण संघटनेचे सादिक शेख यांनी कार्यक्रमाचा आभार व्यक्त केला। या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महबूब कादरी, प्रवीण चांदेकर, परवेज मुल्ला, अकबर शेख, मीर महम्मद खान, मुर्तुज शेख, मोहसिन बागवान व मानवाधिकार संरक्षण संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले।